एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति यः अघायुरिन्द्रियं रामो मोघं पार्थ स जीवती. हे पार्था, याप्रमाणे चालू केलेल्या चक्राला या लोकी जो तसेच पुढे चालवित नाही तो पापी आहे. त्याचे जगणे पापमय आहे. त्याची क्रिया इंद्रियामुळे विषयात होते. तो व्यर्थ जिवंत राहतो. बाप्पासाहेबांचा श्लोक समगीत ह्या श्लोकावर. असे चक्र फिरे भवी येथे या जोन चालवी. तोच पापी विषय भोगे व्यर्थ जीवन हे जगे. माऊलींचं निरूपण ओव्याद्वारे. ऐसी हे आदि परंपरा. 138वी ओवी. ऐसी हे आदि परंपरा संक्षेपे तुझ धनुर्धरा. सांगितली या अवधारा लागुनिया. सांगितली या अध्वरा लागुनिया. अर्जुना, अशी ही जगाच्या आरंभापासूनची परंपरा तुला हा आत्मयज्ञ करण्यासाठी थोडक्यात सांगितली आहे. अध्वरा यज्ञासंबंधी. कोणता यज्ञ आहे ज्ञानेश्वरीत? आत्मयज्ञ. म्हणून आपण आत्मयज्ञ म्हटलंय. ऐसी हे आदि परंपरा. भगवान गोपाल कृष्णाने अर्जुनाला तो कथाभाग सांगितला की जो भगवान ब्रह्मदेवाने सृष्टी आरंभापूर्वी प्रजाजनांना सांगितला होता. 3-4 शब्द महत्त्वाचे होते. पहिला शब्द आत्मयज्ञ, दुसरा शब्द स्वधर्म, तिसरा शब्द नित्ययज्ञ. स्वधर्माचाही अर्थ नीट कळाला नसता. नित्ययज्ञ, नित्ययज्ञ शब्द आहे. नित्य म्हणजे अखंडित 24 तास फक्त आत्मयज्ञामध्येच यज्ञ होऊ शकतो. जड यज्ञामध्ये होऊ शकत नाही. म्हणून नित्ययज्ञ. अनुसंधान अशा काही गोष्टीमुळे हा आत्मयज्ञ सांगितला. त्यासाठी कसं वागावं, कसं वागू नये, काय करावं, काय करू नये, कोणते प्रयोग करावे, कशा भावना असाव्यात, ह्या सर्व गोष्टीचं निरूपण आपण पाहिलं. आणि भगवान कृष्णाने सांगितलं, अर्जुना, ती परंपरा मी तुला सांगितली जी ब्रह्मदेवानी सृष्टी आरंभापूर्वी सांगितली होती. मनोनी समूळ हा उचितू स्वधर्म रूप ऋतू. नानुष्ठी जो मतू लोकी. मनोनी समूळ हा उचितू स्वधर्म रूप ऋतू. नानुष्ठी जो मतू लोकीये. म्हणून जो उन्मत्त मनुष्य प्रपंच आणि परमार्थास पूर्णपणे अतियोग्य अशा या आत्मधर्मरूप यज्ञाचे कर्मभूमीत अनुष्ठान करीत नाही. जो मनुष्य आत्मयज्ञाला सांगितलेलं रूल्स रेग्युलेशन पाळीत नाही, प्रपंच आणि परमार्थास उपयोगी असणारा हा आत्मधर्म, अहिक आणि पारलौकिक जीवन सुखी करणारा हा धर्म, याची जर अनुसरण ज्यांनी केलं नाही ब्रह्मदेवानी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे, तर हे आपल्याला लागू आहे सर्वांना. कुठल्याही काळात लागू आहे, कुठल्याही धर्माला लागू आहे. ह्या लोकात अशा प्रकारच्या यज्ञभूमीचं आणि कर्म हवन थिअरी म्हणजे प्राण प्रवास सगळा कसा हवन करायचा, कर्म प्रत्येक कर्म हवन झालं पाहिजे, हा आत्मयज्ञ. अनुष्ठान जर याचं नाही केलं तो पातकांची राशी जाण भार भूमीशी.
जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला, तो पातकांची राशी. तसेच जो वाईट कर्माने इंद्रियांचे लाड पुरविण्यात वेळ घालवू लागला, तो पापांचा पर्वत या भूमीला केवळ ओझे आहे. आम्हाला वेळ मिळत नाही साधनेला, आम्हाला ज्ञानेश्वरीला वेळ नाही, आम्हाला प्रयोग जुळत नाहीत. जुळतं मात्र संसार, जुळतं सगळा वेळ, आम्हाला वेळ नाही. हे भूमीला भार आहेत, स्पष्ट म्हटलेलं आहे. तो पापांचा पर्वत आहे, फक्त भूमीला भार नाही म्हटलं. असू द्या भूमीला भार, 2 क्विंटल आपलं असलं तर बिघडलं कुठं. इतकी सहन करते बिचारी भूमी. आमचे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, तसा आपला एक भार असं नाही आहे. पापांचा पर्वत आहे तो, म्हणून भूमीला भार आहे. तुमचं वजन वाढलंय म्हणून भूमीला भार नाही. पाप जास्त झालं ना तर भूमीला भार होतो. धरित्री देखील एकदा भगवंताकडे गेली होती. भगवंता, फार पापी वाढलेत, मला भार होतो या पापांचा. वजनाने नाही भार होत, त्यांच्या पापाचाही भार होतो. घरात पापी माणसं असले तर भार होतं की नाही सांगा. कोणी दारू प्यायले, कोणी गुटखा खायले, कोणी मटका खेळायले, कोणी फसफस बोलायले, भार होतं की नाही घरच्या लोकांना. अशी धरित्री ज्या वेळेस गेली, ब्रह्मदेवाने सांगितलं तुझ्या भूमीचा भार संत लोक ज्या ज्या वेळेस निर्माण होतील, तपश्चर्या करतील, तुझ्या भूमीचा भार हलका होईल. म्हणजे गामा विटा थिटा हे सगळे किरण जे निघतील ते भूमीला भारी ठरतात. पण अल्फा किरणांची मालिका सुरू झाली, पृथ्वी हलकी होते. तो पातकांची राशी जाण भार भूमीशी, जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. आणि वाया वेळ घालवतोय कुकर्मामध्ये, सत्कर्मात नाही. वेळ घालवतोय, खाएंगे पिएंगे मौज करेंगे और क्या. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे का अभ्र पटल अकाळीचे. ज्याप्रमाणे आकाशात अवेळी आलेले पोकळ ढग निरुपयोगी असतात, त्याप्रमाणे अर्जुना त्या उन्मत्त मनुष्याचा जन्म कर्म सर्व अति निष्फळ होते. टिप्पा. समजा सामान्य मनुष्याने कायदा भंग केला तर तेवढ्यापुरती एकेरी शिक्षा होईल, पण सरकारी नोकराने तोच अपराध केला तर शिक्षेबरोबर नोकरी जाईल. त्याप्रमाणे कर्मयोग दीक्षितांची सर्व तऱ्हेने हानी होते. कायदा भंग नॉर्मल माणसाने केला. आता बघ, आपल्या दृष्टीने आपण विचार करू. खेड्यातल्या एखाद्या सटक्या माणसाने कायदा भंग केला, बायको नाही, पोर नाही, काय नाही, काय होणार आहे? या खाएंगे क्या, जेल में रहेंगे क्या, एकच. ठीक आहे, बाहेर असं वातावरण फ्री राहणार नाही, एवढंच. लग्न झालेल्या लेबरने केला, पण घरात सगळे काही लोक आहेत, गेला गेला हरकत नाही, महिनाभर गेला, बाकीचे कमवते आहेत. पण एखादा श्रीमंत माणूस गेला, धंद्याची हानी होते. नंबर 2, समाजामधली पत कमी होते. आणि नंबर 3, मानसिक त्रास सगळ्यात जास्त होतो. आणि सरकारी नोकर जर गेला तर नोकरी गेली आणि नंतर छोकरी पण जाते. नोकरी नसल्यानंतर कोण बायको राहते याजवळ? नोकरी गेली, बायको गेली, पैसा गेला, नाचक्की झाली, चारी कोण गेला. असं आपलं ज्याला योग दीक्षा झाली तो सरकारी नोकर समजायचा. कर्मयोगाची शक्ती निघून जाते, सटके पुन्हा खातो, वार मार फार जोरात खातो, सगळे बोलतील ते वेगळे, याला जास्त
रट्टे बसतात. त्या उन्मत्त मनुष्याचा जन्म व्यर्थ, सर्व अति निष्फळ होते. त्याने काही करू द्या, पण मस्तीमध्ये जर माणूस असेल तर त्याचं धर्म असो, कर्म असो, सगळं वाया गेलं म्हणून समजा. लक्षात घ्या. हे सगळ्यांनी आपल्यावर रोखायच्यात. तुम्हाला सांगितलं का? आणि तुम्हाला नाही, आपल्यालाही सांगितलं. का गळा स्तन जेचे तैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. का गळा स्तन आजेचे, ज्याला आत्मधर्माचे अनुष्ठान घडत नाही त्याचे जिवंत राहणे शेळीच्या गळ्यातील स्तनाप्रमाणे व्यर्थ आहे. काही काही शेळीला स्तन निर्माण होतं पा गळ्यात, दूध निघतं का? नाही. बरं, कोणी चांगलं म्हणतं का? नाही. नाही, काय ब्युटिफुल शेळी आहे, कोणी म्हणत नाही. बरं, तिला उपयोग आहे का? नाही, उलट ओझ. तिला उपयोग नाही, तिचा दुसऱ्याला त्या स्तनाचा उपयोग नाही, सुंदरता मार खाल्ली, उपयोग काहीच नाही. लोळणं गळ्यात अडकल्यासारखं. त्याप्रमाणे आत्मधर्माचे अनुष्ठान ज्याला घडत नाही त्याचं जिवंत राहणं म्हणजे भूमीला भार, लोकांसाठी लोळणं, बाकी काही नाही. तुमच्याकडे अध्यात्म शक्तीची पॉवर आहे आणि तुम्ही साधना करत नाहीत, भूमीला भार आहेत. पाप निर्माण होत आहे, पुण्य तर गेलं कोणीकडे. तुम्ही म्हणाल का नाही तर नाही पुण्य, पण पाप तर होणे, पापच निर्माण झालं. जी गोष्ट करायला पाहिजे ती तुम्ही केली नाही, ते पाप झालं. म्हणून ती व्याख्या मी केलेली आहे. तुमच्यामुळे काही लोक येऊ शकले असते, तुमच्या शब्दांमध्ये ते वजन आहे आणि तुम्ही आणले नाही, तेही पाप आहे. मला काय करायचं या लोकांहून असं म्हटलं, तेही पाप आहे. मी म्हणत होतो आपली साधना भली, आपण भलं काय करायचं जगाच्या राहटीव वाटत होतं मला, पण खूप सटके खाल्ले, शक्तीने नाही सोडलं, राईट झालो. म्हणून जे करायला पाहिजे होतं ते तुम्ही नाही केलं, तेही स्वधर्माच्या विरुद्ध झालं. आणि जे नको करायला पाहिजे ते केलं, तेही स्वधर्माच्या विरुद्ध आहे. पाहिजे तेच करायला पाहिजे, ते स्वधर्म आहे. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्म कवणेन सांडावा, सर्व भावे भजावा हाची एक. वा. म्हणून ऐके पांडवा, पांडवा हे अर्जुना म्हणून ऐक, हा स्वधर्म कवणेन सांडावा. आत्मधर्म कोणत्याही मानवाने सोडू नये, कायेने, वाचेने, मनाने देखील सोडू नये. ह्या एका आत्मधर्माचीच उपासना करावी. सर्व भावे भजावा हाची एक, दुसरा नाही. जे रूल्स रेग्युलेशन वर सांगितलेले, तपापासून दान धर्मापर्यंत आणि साधनेपासून ते सूक्ष्म प्रयोग आणि अभ्यासापर्यंत, एवढंच करा. याच्यापेक्षा तुम्ही दुसरं केलं, तुम्ही अधर्म केला. जिवंत देव आपल्या शरीरात प्रगटलेला असेल आणि आपण दगडाच्या मूर्तीला देव समजून उद्या पूजा करायला लागलो, अधर्म का स्वधर्म? अजूनही आमच्या काशीला जर असेल आणि पंढरीलाच विठोबा असेल आणि अनुभव इथे येतोय, आणि काबामध्येच जर तो अल्लाह असेल आणि काशीमध्येच जर तो परमेश्वर असेल, आम्ही संपलो. लक्षात घ्या किती कडक आहे सगळे नियम. एवढंच बजा आणि सर्व भावे बजा. सर्व भावे म्हणजे
फक्त तन मन धन नाही, लिहिलंय फक्त सर्व भाव, पूर्ण भाव संवेदना, एका रोमातल्या भाव संवेदना देखील, पूर्ण भावना, पूर्ण प्रेम, पूर्ण सगळंच भावना आणि भाव संवेदना सर्वांनी भजा, तन मन आणि धन पूर्ण अर्पण करा. आणि पूर्ण भावे म्हटले बरं का, सर्व भावे. उदाहरणार्थ सर्व भावे शब्द आलाय म्हणून थोडं विश्लेषण करतो. एखादं उदाहरण घेऊन, समजा दान असेल, त्याग, समर्पण, दान हा शब्द येतो. कुणी म्हणे श्रद्धा सगळ्यांचीच आहे, होय. मग एखाद्याने दान दिलं सर्व भावाने दिलं की अर्ध्या भावाने दिलं की पाव भावाने दिलं, कसं समजावं? इथं सर्व भावे शब्द आहे की कोणी काही दिलं तर सर्व भावे समजावं?